में अवैध हथियारों के जखीरे पर पुलिस का बड़ा एक्शन। 41 घातक हथियार जब्त, चंदनझिरा पुलिस की धड़ाकेबाज कार्रवाई। जालना शहर में अवैध हथियार रखने वालों के खिलाफ चंदनझिरा पुलिस ने बड़ी कार्रवाई की है। पुलिस ने एक आरोपी के घर पर छापा मारकर 41 धारदार हथियारों का जखीरा बरामद किया है। बरामद हथियारों में 22 धारदार तलवारें, 15 खंजर और 4 चॉपर शामिल हैं। पुलिस के मुताबिक जब्त किए गए हथियारों की कुल कीमत करीब 1,34,000 रुपये है। ये कार्रवाई आज 10 अगस्त सोमवार की शाम करीब 6 बजे मिली गुप्त सूचना के आधार पर की गई। पुलिस के मुताबिक चंदनझिरा थाने के रिकॉर्ड पर मौजूद आरोपी शेख माजेद शेख लतीफ़ उम्र 23 साल के सुंदरनगर इलाके स्थित घर पर पुलिस ने छापा मारा। पुलिस को जानकारी मिली थी कि आरोपी अवैध हथियारों का स्टॉक करके रखता है और इन हथियारों का इस्तेमाल लोगों में दहशत फैलाने के साथ साथ बिक्री के लिए किया जा सकता है। गुप्त सूचना मिलने के बाद पुलिस टीम ने आरोपी के घर की तलाशी ली। तलाशी के दौरान बड़ी संख्या में धारदार हथियार बरामद हुए। मामले में आरोपी शेख माजेद को गिरफ्तार कर लिया गया है। वहीं पुलिस अब ये पता लगाने में जुटी है कि ये हथियार कहां से लाए गए थे और इन्हें किन लोगों को बेचने की तैयारी। रेकॉर्डवरचे 2 गुन्हेगार आहेत, त्यांच्याकडे काही वेपन्स असल्याची माहिती आणि त्यांनी पार्सल मागवल्याची माहिती मिळालेली होती, ज्यामध्ये 22 धारदार तलवारी, 15 खंजीर आणि 4 चॉपर असा साधारणपणे 1,34,000चा माल त्यांच्याकडून आपण जप्त केलेला आहे। आपल्याला त्यांच्याकडे वेपन असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यांनी कुरिअरद्वारे ती वेपन्स मागवलेले होते। राजस्थानमधून हे वेपन्स आलेले होते आणि राजस्थानमधून आणलेले वेपन आपण जप्त केलेले आहेत। 22 धारदार तलवारी, 15 खंजीर, 4 धारदार चॉपर असा 1,34,000 रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। माननीय पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू सर, अपर पोलीस अधीक्षक अपर विक्रम साळी सर यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक किरण बिडवे चंदनझिरा हे गस्तीवर होते, माहिती काढत होते गुन्हेगारांची आणि त्यांना त्यांच्या इन्फॉर्मंट्सकडनं ही एक उपयुक्त माहिती मिळाली आणि त्या उपयुक्त माहितीच्या आधारे आपण ही कारवाई केलेली आहे। ही धारदार शस्त्र कुठे विकली जाणार होती याबाबतची माहिती आहे। परतूर शहर, भोकरदन शहर आणि जालना शहर या शहरामध्येही काही ठिकाणी विक्री केली जाणार होती अशी माहिती आहे। यामध्ये आपण एक आरोपीला ताब्यात घेतलेले आहे, त्याच्याकडूनच ते मिळालेले आहेत, परंतु यामध्ये प्रत्यक्ष ऑपरेट करणारा जो मुख्य आहे आरोपी, तोही अजून एक निष्पन्न आरोपी आहे, तो पण आपण अटक करणार आहोत। शेख माजेद शेख लतीफ हा ज्याच्या ताब्यातून आपल्याला वेपन्स मिळाले त्याचं नाव आहे आणि शेख माजेद शेख लतीफ हा चंदनझिरा भागातील सुंदरनगर इथं राहतो। तर दुसरा आरोपी इम्रान उर्फ इम्मा सलीम शेख हा इंदिरानगर कदीम जालना पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतो। या दोन्ही आरोपींवर यापूर्वी भरपूर गुन्हे दाखल आहेत, त्यांच्या गुन्हेगारीचे रेकॉर्ड पण आहे आणि त्यांच्या विरुद्ध आपण वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई पण केलेली आहे। इम्रान उर्फ इम्मा याच्या विरुद्ध आपण MPDA कारवाई केलेली आहे। MPDA मधून सुटून आल्यानंतर त्यांनी पुन्हा हे काम केलेलं आहे आणि त्यांनीच मुख्य ऑपरेटर तोच आहे यामधला। राजस्थानमधून त्यांनी कुरिअर मार्फतीनं हे वेपन्स मागवलेले आहेत। आता आम्ही त्याच्या बॅकवर्ड लिंकेजेस आणि फॉरवर्ड लिंकेजेस शोधण्याचं काम करणार आहोत। आज आरोपींना आम्ही कोर्टात हजर केलं असता आरोपीला 3 दिवसांची PCR मिळालेली आहे। यामध्ये आपण मिनी मोका म्हणून जे ओळखलं जातं BNS 111 कलम ते पण अप्लाय केलेलं आहे। 425 आणि 111 याप्रमाणे हा गुन्हा दाखल आहे।